23 जानेवारीला राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार। ठाकरे गटाचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात, राहुल शेवाळे यांचा मोठा दावा। 550 आमदार गेले आणि 288 झाले तर काय फरक पडणार? राहुल शेवाळे यांनी केलेल्या दाव्याला जयंत पाटलांचं खोचक उत्तर। माझ्या विरोधात जो उमेदवार दिला त्याची चिंता नव्हतीच, जो पैसे घेऊन उमेदवारी देतो तो त्याचीच वाट लावतो। संजय शिरसाट यांची अंबादास दानवे यांच्यावर नाव न घेता टीका, तर 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार आहे म्हणूनच ते इकडे येणार। राजेंद्र जंजाळ यांची देखील दानवेंवर नाव न घेता टीका। बदलापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार। गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता। शाळेच्या मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर। अक्षय शिंदेला शाळेच्या मालकाची प्रकरणं माहिती असतील, जयंत पाटील यांचं वक्तव्य। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस। कर्जाची 2.5 लाखाची रक्कम थकवल्यानं घरावर जप्तीची नोटीस। सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून मध्यरात्री सीन रिक्रिएशन। पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन घटनाक्रम समजून घेतला। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी मोहम्मद शहजादनं सिम कार्ड खरेदीसाठी पश्चिम बंगालचं आधार कार्ड वापरल्याचं समोर। बांगलादेशातून आल्यानंतर आरोपीचा काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव। अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। चाकू हल्ल्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।